या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। विकासाच्या बाबतीत सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठे पूल मंजूर असून 2 वर्षांपासून बांधकाम रखडलं आहे। बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे व ढिगारे अर्धवट ठेवल्यानं जुना मार्ग देखील बंद झालाय। परिणामी नागरिकांना 1 किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी 15 किलोमीटर फेऱ्यानं पायपीट करावी लागत असल्यानं प्रचंड आक्रोश निर्माण झालाय। अनेकदा निवेदन देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्यानं अखेर संतप्त झालेल्या दोन्ही गावातील नागरिकांनी अर्धजल समाधी आंदोलन केलंय। सालेकसा तालुक्यातून वाहणारी वाघ नदी, या वाघ नदीवर या भजेपार आणि बोदलबोडी दरम्यान पूल व्हावा ही मागणी खरं तर मागील जवळपास 50 ते 60 वर्षापासून सुरळीतपणे सुरू होती। त्याच्यानंतर कशीबशी ही मागणी पूर्ण झाली। 2 वर्षाच्या आधी पुलाचं बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने खोदकाम केलं। त्याच्यानंतर त्यांनी दगड लागल्याचं कारण समोर करून बांधकाम बंद केलं, परंतु जो आधीचा सुरळीत रस्ता सुरू होता तो बंद झाला आणि पुलाचं बांधकामसुद्धा या ठिकाणी बंद झालं। त्यामुळं गावातील प्रचंड नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागला आणि मागील 2 वर्षापासून आम्हाला 8 दिवसानंतर काम सुरू होईल, 15 दिवसानंतर सुरू होईल, पुढच्या महिन्यामध्ये होईल अशी विविध आश्वासने आम्हाला देण्यात येत आहेत। म्हणून अखेर आम्ही या त्रासाला कंटाळून आज अर्धजल समाधी आंदोलन सुरू केलं आहे। जेव्हापर्यंत आम्हाला ठोस प्रमाणात काहीतरी आश्वासन मिळणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आम्ही सुरळीत या ठिकाणी सुरूच ठेवणार आहोत। बस एवढंच सर। कसं आहे, भजेपार ते बोदलबोडी हा मार्ग जो पुलाचं बांधकाम आहे 2 वर्षापासून आम्हाला खोटं आश्वासन देत आहेत। आम्हाला सांगत आहेत की दगड लागलेला आहे, त्याकरिता हा बांधकाम बंद करण्यात आलेला आहे, परंतु 2 वर्ष लागतात का हा काम सुरू करण्याकरिता? काही असंही सांगत आहेत की कागदपत्राची काही कमतरता आहे। कागदपत्राची कमतरता 2 वर्ष लागत नाही। आम्हाला बोदलबोडी ते भजेपार जाण्यासाठी फक्त 3 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु 15 किलोमीटरचा आम्हाला अंतर लागावं लागत आहे। तर त्याकरिता आमच्या बोदलबोडी आणि भजेपार या दोन्ही नागरिकांना पुष्कळ त्रास होत आहे। त्याकरिता आम्ही हा तीव्र अर्ध जलसमाधी आंदोलनाचा आयोजन केलेलं आहे आणि जोपर्यंत ह्या पुलाचे बांधकाम सुरू होत नाही किंवा जोपर्यंत बांधकाम विभागाकडून आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे अर्ध जलसमाधी कायम ठेवू। एवढे चांगला होईल ना तर त्याला बिलकुल तू खेदाडाच काम आहे। माझा नाव माझा गंगाबाई आहे, पण त्याला चांगले ना एक सोयी करीन नेताला। ते काय एक कोरटे नाही, एक कोण नेता हो की नाला होता पुराम येऊ द्या। एक म्हणते मी खोदलो, एक म्हणते मी खोदलो, उद्घाटन केलो का? आता उद्घाटन केला दोन्ही नेता लोकांना। आता त्याला सोयी करीन मी भजेपारात नदी टोल्यावर ना झाला रे। केव्हापर्यंत इथून उठणार नाही तुम्ही? मी आता 8-10 दिवस राहू आम्ही, की सालेकसाला जाऊन, गोंदियाला जाऊन, तहसीलमध्ये जाऊन ना काय म्हणतात गोंदियाचा जिल्हा नाही कलेक्टर ऑफिसला जाणार आहो। हा न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।